राम राम शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार कांद्यासाठी नवीन पोर्टल हे तयार करणार आहे. तर मित्रांनो, काय या पोर्टलची निर्मिती करण्यात येणार आहे, सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, केंद्र सरकार कांद्याची खरेदी, विक्री आणि स्टॉकच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची योजना आणण्याच्या तयारीमध्ये आहे. केंद्र सरकार आवश्यकता भासल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध माहितीचा उपयोग करेल. सरकार कांद्याचा घरगुती पुरवठा वाढविण्यासाठी आणि घसरणाऱ्या उत्पादनाच्या किमती स्थिर राखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांतर्गत डिसेंबरमध्ये निर्यातीवरही प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार सरकार कांद्याशी संबंधित सर्व व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी नवीन पोर्टल लॉन्च करण्याची शक्यता आहे. यावेळी अनेक एजन्सीज, विशेषतः नाफेड म्हणजेच नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, कांदा खरेदी विक्रीची सुविधा देत आहे. इतकेच नाही तर या एजन्सीज अधिक काळापासून स्टॉकवर लक्ष ठेवून आहेत. या एजन्सीज जो काही डेटा उपलब्ध करून देते त्यानुसार सरकार पुढे कामकाज करते. ही योजना आता प्रारंभिक अवस्थेत आहे. प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेला डेटा सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध नाही. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार हा डेटा अधिकृत हेतूसाठी असणार आहे, म्हणून जनतेला स्टॉकची स्थिती आणि अन्य प्रकरणातील डेटाचा ॲक्सेस मिळणार नाही. या डेटाच्या माध्यमातून व्यापारी बाजार आणि किमतीत फेरफार करण्याचा फायदा घेऊ शकतील अशी शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या प्रमुख उत्पादन क्षेत्रात खरीप आणि वेळेवर खरीपाच्या पेरणीच्या हंगामात वेळेवर पाऊस आणि अधिक काळ दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. हा एप्रिल मेमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीत हा संभाव्य मुद्दा ठरू शकतो. या कारणामुळे मित्रांनो, कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याची माहिती ही समोर येत आहे आणि निवडणुकीमध्ये हा मुद्दा संभाव्य ठरू शकतो. मित्रांनो, याच कारणामुळे केंद्र सरकार कांद्याच्या बाबतीत अधिक सतर्क हे कायमच आहे, आपण पाहतच आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.